Hello student, in this video you will learn the pollination and fertilization. Pollination means what? The transfer of pollen grains from anther to stigma is called pollination. या पॉलिनेशनला आपण मराठीमध्ये परागसिंचन असंही म्हणतो. तर हे परागसिंचन पॉलिनेशन म्हणजे काय? तर अँथर हा एक मेल पार्ट आहे. अँथरची कॅप्सूल आहे, त्या कॅप्सूलमध्ये पोलन सॅक्स असतात आणि ह्या पोलन सॅक्समध्ये पोलन ग्रेन्स असतात. तर हे पोलन ग्रेन्स ह्या फिमेल स्टिग्मा हा एक फिमेल पार्ट आहे, फिमेल ऑर्गन पार्ट आहे फ्लॉवरचा. ह्या स्टिग्मावर जेव्हा ट्रान्सफर होतात त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. पॉलिनेशन हॅज टू मेन टाइप्स. First type is cross pollination and second type is self pollination. First we see the cross pollination. What is cross pollination? The transfer of pollen grains from anther of one flower to a stigma of flower on same type of plant. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? तर हे पोलन ग्रेन्स एका प्लांट्सच्या फ्लॉवरच्या अँथरवरून दुसऱ्या सेम टाईपच्या प्लांट्सच्या फ्लॉवरच्या स्टिग्माला ट्रान्सफर होतात. याला आपण क्रॉस पॉलिनेशन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एक हिबिस्कस प्लांट आहे. ह्या हिबिस्कस प्लांट्सच्या फ्लॉवरच्या अँथरवरील पोलन ग्रेन्स दुसऱ्या हिबिस्कस प्लांटच्या फ्लॉवरच्या स्टिग्माला ट्रान्सफर होतात. याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणू. हिअर यू कॅन सी द इमेज. आता हे टू फ्लॉवर्स आहेत जे की सेम टाईप आहेत पण सेम टाईप ऑफ प्लांट्सचे. याची जी पोलन ग्रेन्स आहेत हे कोण ट्रान्सफर करत आहे? तर हे हनी बीज ट्रान्सफर करतात. हनी बीज जनरली स्वतःचं फूड कलेक्ट करण्यासाठी त्या वन फ्लॉवर टू अनदर फ्लॉवर ट्रॅव्हल करत असतात, म्हणून यांच्या थ्रू हे क्रॉस पॉलिनेशन होतं. पोलन ग्रेन्स ह्या जेव्हा त्यांच्या पायाला स्टिक होतात, ह्या हनीबीजच्या एका फ्लॉवर्सचे पोलन ग्रेन्स हनीबीजच्या पायाला स्टिक झाल्यानंतर तेव्हा त्याच सेम टाईप्सच्या दुसऱ्या प्लांटकडे जेव्हा जातात तेव्हा त्या फ्लॉवरच्या स्टिग्माला हे अटॅच होतात. हे या टाईपचं जे काही पॉलिनेशन आहे याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणू. नेक्स्ट इज सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मीन्स वॉट? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर ऑन द सेम प्लांट. एकाच प्लांटच्या एकाच फ्लॉवरच्या अँथरवरून त्याच फ्लॉवरच्या स्टिग्माला जेव्हा हे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणू. हिअर यू कॅन सी द इमेज. त्याच सेम फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन्स सेम फ्लॉवरवरच्या स्टिग्माला ट्रान्सफर होतात. याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणू. नेक्स्ट इज फर्टिलायझेशन. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. So the fusion of male gametes and female gametes is called fertilization. मेल सेल्स आणि फिमेल सेल्सचं जे काय फ्युजन होतं ज्याला आपण फर्टिलायझेशन प्रोसेस असं म्हणतो. वेन पोलन सेटल्स ऑन द टॉप ऑफ स्टिग्मा. जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा हे पोलन ग्रेन्स स्टिग्माच्या टॉपवर सेटल होतात. इट जर्मिनेट्स टू प्रोड्यूस अ पोलन ट्यूब. ते एक पोलन ट्यूब स्वतःची पोलन ट्यूब प्रोड्यूस करतात. द पोलन ट्यूब्स एंटर्स द ओव्हरी थ्रू द स्टाईल. आता ही जी पोलन ट्यूब आहे ही स्टिग्माला स्टाईल ट्यूबला एक असतं जी ओव्हरीला अटॅच असते ज्याला आपण स्टाईल म्हणतो. ही जी पोलन ट्यूब तयार होते ती स्टाईल्स थ्रू ह्या ओव्हरीला एंटर करते. हिअर यू कॅन सी द फर्टिलायझेशन इन प्लांट इमेज. याच्यामध्ये पोलन ट्यूबची इमेज दिलेली आहे जी डायरेक्टली ओव्हरीला ट्रान्सफर झालेली आहे, ओव्हरीला एंटर झालेली आहे. आफ्टर द एंटर the male nuclei are transferred to the ovary through the pollen tube. आता ह्या पोलन ग्रेन्स हे एक मेल सेल आहेत. ह्या पोलन ग्रेन्समधले मेल न्यूक्लियाय हे कुठे ट्रान्सफर होतात? तर ओव्हरीमध्ये ट्रान्सफर होतात. ओव्हरीमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर ह्या ओव्हरीमध्ये फिमेल सेल असतात. या फिमेल सेलमध्ये फिमेल सेलमधला फिमेल न्यूक्लियाय आणि मेल न्यूक्लियाय एकत्र कंबाईन होतो ज्याला आपण फर्टिलायझेशन, एकत्र फ्यूज होतो ज्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. आणि एकत्र फ्यूज होऊन जी काय एक सेल तयार होते त्या सेलला आपण झायगॉट असे म्हणतो. झायगॉट डेव्हलप इंटू एम्ब्रिओ. आता ह्या झायगॉटपासून पुढे एम्ब्रिओ तयार होतो. इच एम्ब्रिओ डेव्हलप इंटू सीड. प्रत्येक एम्ब्रिओचं पुन्हा कशामध्ये कन्व्हर्जन होतं? तर सीडमध्ये कन्व्हर्जन होतं. The seed is an embryo which is enclosed in the protective coat. आता ह्या एम्ब्रिओला पुढे प्रोटेक्टिव्ह कोट तयार होतं ज्याला आपण सीड असं म्हणतो.
अँड लास्ट द ओव्हरी गेट्स ट्रान्सफर इंटू अ फ्रूट. आता ही जी फर्टिलायझेशन प्रोसेस झाली ही ओव्हरीमध्ये झालेली आहे. पुढे ह्या ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं आणि हे सीड पुन्हा फ्रूटमध्येच असतात. हिअर यू कॅन सी द इमेज. फर्स्ट इमेज द फ्युजन ऑफ गॅमेट्स. त्याच्यामध्ये मेल न्यूक्लियाय फिमेल न्यूक्लियाय यांचं फ्युजन झालेलं आहे. आणि पुढे त्या एक सेल तयार झालेली आहे ज्याला आपण जायगॉट असं म्हणू. नेक्स्ट इमेज जी आहे ती पोलन ग्रेन्स आहेत जे स्टिग्माच्या टॉपला सेटल झालेले आहेत आणि हे पोलन ट्यूब थ्रू ओव्हरीला एंटर झालेले आहेत. थर्ड इमेजमध्ये फर्टिलायझेशन झालेलं आहे. फर्टिलायझेशनमध्ये फ्युजन दाखवलेलं आहे मेल न्यूक्लिया फिमेल न्यूक्लियाचं. अँड आफ्टर द फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन आफ्टर द फर्टिलायझेशन झाल्यापासून त्याचं ओव्हरीचं फ्रूटमध्ये रूपांतर होतं आणि हे जे जायगॉटचं एम्ब्रिओमध्ये रूपांतर होतं आणि या एम्ब्रिओचं पुन्हा सीडमध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारे एका झाडाला फुलापासून फळ येतं आणि ह्या फळामध्ये पुन्हा बी तयार होतं. हिअर द सीड. आता हिअर यू कॅन सी द इमेज ऑफ सीड. आता सीडला आपण डिटेलमध्ये पाहू. सीड स्ट्रक्चर. सीड हॅज 3 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज सीड कोट. आता सीड कोट म्हणजे त्याचं आउटर मोस्ट कवरिंग अ टफ प्रोटेक्टिव्ह कवरिंग इज कॉल्ड सीड कोट. अँड सेकंड पार्ट इज एम्ब्रियो. Embryo, here you can see in this image the green part is called embryo. It consists of a young root and shoot which will develop into adult plant. आता या एम्ब्रिओमध्ये 2 पार्ट्स असतात. एक यंग रूट आणि यंग शूट. म्हणजे जेव्हा हे आपण बी मातीमध्ये रुजवतो तर ह्या एम्ब्रिओमधूनच मुळं तयार होतात आणि वरचा भागही तयार होतो. अँड लास्ट इज फूड स्टोअर. अ फूड is the store of food for the young plant to use until it is large enough to make its own food. जेव्हा आपण बी मातीमध्ये रुजवतो तेव्हा रुजवल्याबरोबर ते लगेच त्याचं फोटोसिंथेसिस तयार होईल. फोटोसिंथेसिस थ्रू लगेच स्वतःचं अन्न बनवेल का? नाही बनवत. जोपर्यंत त्याला व्यवस्थित पानं येत नाही ती व्यवस्थित पानांची डेव्हलपमेंट झाल्यानंतर ही पानं फोटोसिंथेसिस थ्रू स्वतःचं अन्न बनवत नाहीत तोपर्यंत हे अन्न ह्या सीड मध्ये स्टोअर असतं. हिअर यू कॅन सी द सीड जर्मिनेशन प्रोसेस. एका बीपासून त्याचं नवीन प्लांट कसं तयार होतं याला आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो. नेक्स्ट सी द डिस्पर्सल ऑफ सीड. डिस्पर्सल ऑफ सीड म्हणजेच बीज प्रसारण. द प्रोसेस ऑफ स्प्रेडिंग सीड्स टू अ डिफरंट प्लेसेस इज कॉल्ड डिस्पर्सल ऑफ सीड. हे बिया वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड होणं पसरणं त्याच्यापासून वेगवेगळी झाडं तयार होणं याला आपण डिस्पर्सल ऑफ सीड असं म्हणतो. डिस्पर्सल ऑफ सीडचे 5 मेथड आहेत. फर्स्ट मेथड इज डिस्पर्सल बाय विंड म्हणजे हवेमार्फत बीज प्रसारण. द सीड ऑफ सम प्लांट्स आर लाईट वेट हेअर लाईक विंग्स लाईक स्ट्रक्चर. आता या प्रकारचे सीड जे असतात ज्यांचा हवेतून प्रसार होतो हे सीड खूप लाईट वेट असतात आणि त्यांना थोडं हेअरी लाईक स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे ते हवेत इझिली उडू शकतात. असे सीड हे जनरली हवे थ्रू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. याचं एक्झाम्पल आहे ड्रमस्टिक मॅपेल अँड डॅन्डलॉन. Here you can see the image. Next mode is dispersal by water. Some aquatic plant and some which grows near water bodies dispersal by water. आता असे काही प्लांट आहेत जे समुद्र किनाऱ्याच्या शेजारी असतात किंवा पाण्यामध्ये असतात त्यांचं बीज प्रसारण हे पाण्यात थ्रू होतं. फॉर एक्झाम्पल कोकोनट सीड. Third type is dispersal by animal. Some seeds have spines on them. They get stuck into fur of animal and spread to a different places. आता काही सीड हे हवेमार्फत प्रसारण होत नाही त्यांचं जड असतात त्यांना स्पाइन असतात. अशी सीड हे ॲनिमलच्या स्किनला ॲनिमलच्या हेअरला अटॅच होतात आणि त्याच्यानंतर ते अटॅच झाल्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात ज्याला आपण डिस्पर्सल बाय ॲनिमल असं म्हणतो. फोर्थ टाईप इज डिस्पर्सल बाय ह्युमन. या प्रकारामध्ये स्वतः मानव हा बीज प्रसारण करतो. ह्युमन बिंग हेल्प इन डिस्पर्सल ऑफ सीड ड्युरिंग द फार्मिंग. शेती करताना हा बीज प्रसारण होतो. फिफ्थ टाईप इज डिस्पर्सल बाय बस्टिंग. आता कधी कधी जेव्हा बी तयार होतं तर ते फळ वाळून जातं आणि ड्राय उन्हाने ते वाळून गेल्यानंतर त्याचं ॲटोमॅटिक बस्ट होतं ते फुटलं आणि ते आजूबाजूला पसरलं जातं ज्याला आपण डिस्पर्सल बाय बस्टिंग असं म्हणतो. दिस pod of plants are dried up in the sun and this causes the pod to split with a great force, thereby the dispersal of seed away from the
पॅरेंट प्लांट, ते पॅरेंट प्लांटपासून सीड विखुरले जातात बस झाल्यानंतर, त्याला आपण डिस्पर्सल बाय बस्टिंग म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे मस्टर्ड, लेडीज फिंगर अँड पी. Here this is the end of chapter